नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. सुरुवातीलाच एक छोटासा व्हिडिओ मला ऐकवायचा आहे, जो आपण याआधी ऐकला आहे, पुढेही पाहणार आहात. त्यातला एक तुकडा मी सुरुवातीलाच ऐकवतो. ऐका. एकच गोष्ट सांगतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांचे नाशिकचे शिवसेनेचे अध्यक्ष होते, प्रमुख होते. गुन्हेगारांचं इंट्रोगेशनच झालेलं नाहीये. उद्या जर यांच्या विरुद्ध केस स्टँड करायची आहे तर काय स्टँड होणार आहे? इंट्रोगेशनच केलं नाही. आता माझा सवाल आहे की ललित पाटील यांचं इंट्रोगेशन का करण्यात आलं नाही? कोण जबाबदार होतं? ते माझे मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते? कोणाचं त्याच्यावर प्रेशर होतं? कोणाच्या प्रेशरमध्ये हे सगळं झालं? कोणाचे संबंध होते? अजून खूप गोष्टी आहेत, आज सांगणार नाही. ऐकलात? यात देवेंद्र फडणवीसांनी सरळ सरळ धमकीच दिली आहे की मी सगळ्या गोष्टी स्पष्ट करीन. फडणवीसांच्या या धमकीनंतर सगळ्या गोष्टी आता स्पष्ट होऊ लागल्या आहेत. या व्हिडिओत फार फापट पसारा मला मांडायचा नाही. फक्त ठळक 1, 2, 3, 4 मुद्दे आपल्या समोर मांडायचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे फडणवीसांनी दिलेली धमकी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेली धमकी, मांडलेली वस्तुस्थिती आपल्या समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर सगळ्यांनाच वाटू लागलं की आता माझं नाव येणार, आता माझं नाव येणार. छात्या पिटून रुदाल्यांनी रडायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा रडल्या त्या सुषमा अंधारे, मला असं कसं म्हणले. त्यानंतर आले उद्धव ठाकरे, त्यानंतर आले संजय राऊत. याविषयी आपलं बोलून झालंय, त्याच्यामुळं याच्यावर बोलायचं नाहीये. जे अजून उघडे पडले नाहीतच त्यांनीच उगाचच माझं नाव येणार, माझं नाव येणार असा केकाटायला सुरुवात केली. त्यांचं नाव आलं नाही, पण माध्यमांनी लपवून ठेवलेली एक बातमी मला तुमच्या समोर मांडायची आहे. आणि ती बातमी आहे, केवळ सकाळ या दैनिकानं ही बातमी मोठी प्रकाशित केली आहे. ती बातमीही तुम्हाला सकाळमधली दाखवतोय. नाशिकमध्ये ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या बड्या भाभी नावाच्या एका महिलेला ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या ठाण्यातील पेक्षा अजून जरा क्लिअर सांगितलं पाहिजे, ठाण्याच्या मुंब्र्यातील एका तरुणाला अटक केली आहे. आता म्हणजे ठाणा मुंब्रा असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर जे ठळकपणे नाव येऊन जातं, होय तोच तो. हा तरुण नाशिक मधल्या बड्या भाभीचा देवर होता आणि बड्या भाभींना हा MD पुरवठा करायचा. आता मुंब्र्यातील असल्यामुळं तो कोण आहे हे जरा बघणं आवश्यक आहे. त्याला कालपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती, आता कदाचित न्यायालयीन कोठडी मिळालेली असेल. जरा त्याचा फोटो बघून घ्या. आता या फोटो सोबत त्याच्या फेसबुक प्रोफाईलचा पण एक दुसरा फोटो दाखवतो आहे, तोही बघून घ्या. त्यात तुमच्या लक्षात येईल की हा सिरियाचा समर्थक आहे, हा गाझाचा समर्थक आहे. आता सगळेच मुंब्र्यातले गाझा आणि सिरियाचे समर्थक असतात हे आपल्या लक्षात येईल. आता जे समर्थक असतात, दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है, या न्यायाने आणखी एकाशी संबंध मला तुम्हाला दाखवायचे आहेत. फडणवीसांनी जे सांगितलंय ते खरं कसं होतंय हे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा बघताय एक पोस्टर, ज्या पोस्टरवरती तुम्हाला दिसेल की हाच तो सलमान शकील अहमद फाळके जो आरोपी आहे, त्या सलमान शकील अहमद फाळकेच्या पोस्टरवरती आवाड दिसतायत. तुम्ही म्हणाल असे फोटो कोणीही कोणाचे टाकू शकतं, तो त्याचा आहे हे त्या पोस्टरवरून सिद्ध होत नाही. चला, हथकंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या, अभी दिखा देता हूं दूध का दूध पानी का पानी. हाच सलमान शकील अहमद फाळके जितेंद्र आव्हाडांच्या सोबत दिसतोय, तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे
या सलमान शकील अहमद फाळकेचे आव्हाडांच्या सोबत उत्तम संबंध आहेत हेही आपल्या लक्षात आलं असेल. आता फडणवीसांची पहिल्यांदाच बोललेली ते वाक्य आठवा, एकेकाचे चेहरे समोर यायला लागतील. MD ड्रग्ज प्रकरणामध्ये हा जो कोणी फाळके आहे तो फाळके आता आव्हाडांचे फाळके लावणार का, हाच आमच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. आता आव्हाड सुद्धा याचं उत्तर मला गुंतविण्याचा प्रयत्न होतोय, मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय, हे राजकीय षडयंत्र आहे. आत्तापर्यंत एवढे वर्ष राजकारणात राहिलो पण असलं कधी घडलं नव्हतं. ही असली पानचट वाक्य बोलणारच आहेत. ते बोलोत कदाचित त्यांचे असे संबंध असतील, तसे संबंध नसतील, ते संबंध कसेही असोत, नैतिक असोत, अनैतिक असोत, कायदेशीर असोत, बेकायदेशीर असोत, पण एका ड्रग्ज माफियाचे संबंध असलेल्यांशी आव्हाडांशी संबंध आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं आहे. म्हणूनच फाळके आता आव्हाडांचे फाळके लावणार का, हाच प्रश्न माझ्या समोर आहे. तुम्हाला काय वाटतंय? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा. धन्यवाद.